संपूर्ण देशभरामध्ये काल नीट यूजी 2026ची परीक्षा त्या ठिकाणी कंडक्ट झालेली आहे. NTA च्या म्हणण्यानुसार संपूर्ण देशभरामध्ये अगदी स्मूथली ही परीक्षा त्या ठिकाणी पार पडलेली आहे. NTA ने आपल्या ऑफिशियल एक्स हँडलवर म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट लिहून सांगितलेलं आहे की किती विद्यार्थ्यांनी नीट यूजी 2026चा फॉर्म भरलेला होता, त्यापैकी किती विद्यार्थी त्या ठिकाणी प्रेझेंट होते, किती विद्यार्थी फॉर्म भरून सुद्धा एक्झामला ॲब्सेंट होते आणि संपूर्ण देशभरामध्ये नीट यूजी परीक्षेला हजेरी लावणाऱ्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज कशा प्रकारे होतं याविषयीचा डाटा NTA ने दिलेला आहे. त्यावरून आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र राज्यात यावर्षी किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असेल आणि किती विद्यार्थी त्यामध्ये क्वालिफाय होणार आहेत याविषयी डिटेल जाणून घेऊयात. NTA च्या ऑफिशियल एक्स हँडलनुसार संपूर्ण देशभरामध्ये नीट यूजी 2026चा ॲप्लिकेशन फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 22,75,011 एवढी होती. त्यापैकी परीक्षेला प्रत्यक्ष हजर विद्यार्थ्यांची संख्या होती 22,05,035. म्हणजे संपूर्ण देशभराचा जर आपण विचार केला तर जवळपास 96.92% विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेला त्या ठिकाणी हजेरी लावलेली होती. आणि ॲब्सेंट विद्यार्थ्यांची संख्या जर आपण बघितली तर ॲब्सेंट विद्यार्थ्यांमध्ये 69,976 असे विद्यार्थी होते ज्यांनी नीट यूजीचा ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला होता, परंतु प्रत्यक्ष परीक्षेला ते विद्यार्थी हजर नव्हते. एवढे विद्यार्थी त्या ठिकाणी ॲब्सेंट होते. आता महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर संपूर्ण देशभराचा जर आपण विचार केला, मागच्या 2-4 वर्षाचा ॲनालिसिस केलं तर साधारणतः 11 ते 13% दरम्यान संपूर्ण देशभरात जेवढे विद्यार्थी नीट देतात त्यापैकी 11 ते 13% विद्यार्थी हे महाराष्ट्र राज्यातले असतात. तोच कॅल्क्युलेशन जर आपण यावर्षी लावलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी साधारणतः 2.5 लाख ते 2,65,000च्या दरम्यान विद्यार्थी संख्या असू शकते. आणि प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी महाराष्ट्रामध्ये 50,000 ते 65,000च्या दरम्यान राहिलेली आहे. तेवढीच विद्यार्थी संख्या या ठिकाणी असणार आहे. यावर्षी विद्यार्थ्यांच्या संख्येचा जर विचार केला तर विद्यार्थ्यांची संख्या स्थिर आहे. पेपर थोडासा मॉडरेट लेवलला आल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्कोरिंग होणार आहे. नीट 2026 महाराष्ट्र राज्याचा कट ऑफचा ट्रेंड कशा प्रकारे राहणार आहे याविषयी श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत आपण 5 मे 2026 रोजी सायंकाळी 8 वाजता एक झूम वेबिनार अरेंज केलेला आहे. झूम वेबिनार हे लिमिटेड विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्या विद्यार्थ्यांना हा झूम वेबिनार अटेंड करायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे. अँड्रॉइड मोबाईल असेल तर अँड्रॉइड लिंक आहे, iOS ॲपल फोन असेल तर तुमच्याकडे iOSची लिंकसुद्धा देण्यात आलेली आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करून ॲप्लिकेशनच्या फ्रंट पेजवर तुम्हाला लाईव्ह काउन्सिलिंग अशा प्रकारचा एक टॅब दिसेल, त्यावर क्लिक करून होणाऱ्या झूम वेबिनारचं रजिस्ट्रेशन विद्यार्थी त्या ठिकाणी करू शकतात. 2023, 24, 25 या तिन्ही वर्षाच्या कट ऑफचा ॲनालिसिस करून आणि संख्येचं ॲनालिसिस करून, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये वाढणाऱ्या सीटचा ॲनालिसिस करून 2026चा महाराष्ट्र राज्यातील अंदाजित कट ऑफचा ट्रेंड कशा प्रकारे राहणार आहे याविषयी डिटेल आपण त्या वेबिनारमध्ये जाणून घेणार आहोत. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.